छानशा बरणीला क्रॅक गेला आहे. तर आता याचा काय यूज करायचा, तर मी याच्यामध्ये लावली सदाफुली. सदाफुली म्हणजे सदाच तिला फुलं येतात आणि खूप छान वाटते. तर मला आज सकाळी सकाळी मस्त काटेरी गावरान वांगी भेटलीत. वांग्यासोबत छान असा ताजा ताजा कढीपत्ता भेटला आहे आणि वांग्याची भाजी आपल्याला करायची, पण म्हटलं आता हे बाकीच्या ज्या काही वस्तू आणल्यात, कढीपत्ता आपण आणलेला आहे आणि कोथिंबीर, तर ते देखील आपण स्टोअर करून ठेवूया. तर मी घेतला एक डबा आणि त्याच्यामध्ये ही कढीपत्त्याची सगळी पानं काढून घेतलीत. आता ही छान छान काटेरी वांगी तुम्ही बघाल ताजी आहेत. देठ एकदम ताजा आहे, म्हणजे वांगं एकदम ताजं आहे आणि मोठे मोठे काटे आहेत म्हणजे गावरान आहेत. तर कोथिंबीरीची छान अशी मोठी जुडी भेटली आणि तुम्ही बघताय की तिला मुळाला भरपूर माती दिसते आणि या कोथिंबीरीला बिलकुल पाणी मारलेलं नाही आहे. तर ही जी वांगी आहेत ती मी आता बाजूला ठेवते भाजी करण्यासाठी. तर मी येथे घेतला एक प्लास्टिकचा डबा. आता याच्यामध्ये पहिल्यांदा आपण मिरच्या कशा साठवायच्या ते बघूयात. तर हिरव्यागार अशा ताज्या ताज्या मिरच्या आहेत, तर त्याचे देठ काढून घेतले. प्लास्टिकच्या डब्यामध्ये मी खाली ठेवला आहे कपडा. तुम्ही हवं तर टिश्यू पेपर ठेवू शकता. न्यूजपेपर ठेवला तर त्याची जी इंक आहे, शाई, ती लागते आणि त्याच्यामुळे जी काय वस्तू आपण ठेवतो ती खराब होते. तर त्याच्यामुळे मी ठेवलेला आहे कपडा आणि मस्त गुंडाळून ठेवलेला आहे. तर या मिरच्या महिनाभर छान राहतात. फ्रीजमध्ये डबा ठेवून द्यायचा. तर चला कोथिंबीरीच्या जोडीकडे जाऊयात. कोथिंबीरीची जोडी भरपूर मोठी आहे आणि तुम्ही बघाल की मुळांना माती आहे, त्याच्यामुळे मी ही धुणार नाही. कोथिंबीर जास्तीत जास्त दिवस टिकवायची ना आपल्याला, ही कोथिंबीर 20 ते 25 दिवस सहज टिकेल. म्हणजे 20-25 दिवसांनी ती थोडीफार तुम्हाला एखादं पान पिवळं झालेलं दिसेल, पण 2 आठवड्यात एकही पान पिवळं होणार नाही की खराब होणार नाही. तर आता याच्या साठवायच्या वेगळ्या वेगळ्या पद्धती मी तुम्हाला दाखवते. तर थोडीशी कोथिंबीर घेतली, त्याची मुळं काढली. ही कोथिंबीर बिलकुल आपण धुणार नाही, कारण ही कोथिंबीर तुम्ही बघता एकदम सुकी आहे, बिलकुल पाणी मारलेलं नाही. पालेभाज्यांना पाणी मारलेलं असतं, त्याच्यामुळे त्या भाज्या लगेच खराब होतात. आता ही जुडी मला अशी भेटली की बिलकुल पाणी मारलेलं नाही आहे. जे भाजीवाले विक्रेते असतात त्यांनी आणल्या लगेच ते पाणी मारत नाहीत. तर त्याच वेळेस मी ती घेतलेली आहे, कारण ते नंतर पाणी मारून ठेवतात. तसे खूप ऊन आहे, तर त्याच्यामुळे त्यांना गरजच असते पाणी मारण्याची. पण मला ही सुकी भेटली छान. तर एका डब्यामध्ये कपडा अंथरला आणि कोथिंबीर मूठभर घेतली, त्याची मुळं मी काढून घेतली आणि तशीच त्या डब्यामध्ये मी ती कोथिंबीरीची मूठ ठेवून दिलेली आहे. वेगळ्या वेगळ्या पद्धती मी तुम्हाला दाखवणार आहे. इन्स्टंट कोथिंबीर आपल्याला पाहिजे असेल भाजीला तर काय करायचं, तर बघा हे फक्त जी मुळं आहेत तेवढीच मी कोथिंबीरीची खुडून घेते आणि कोवळी कोथिंबीर आहे त्याच्यामुळे सहज असं पिरगाळला जे मूळ आहे ते की लगेचच निघून येतं. एखादं असेल कडक तर ते साईडला काढून घ्यायचं. हे अशा पद्धतीने एखादं पिवळं पान असेल तर काढून घ्यायचं, कारण एक सडकं फळ असेल तर ते बाकीच्याला खराब करतं. तर त्याच्यामुळे पिवळं पान असेल तर ते पहिलं काढून घ्यायचं, त्याच्यामुळे बाकीची कोथिंबीर खराब व्हायला नको. तर हे एका डब्यामध्ये आपण कपडा अंथरलेला आहे. आणि हे जे प्लास्टिकचे डबे आहेत ना, बऱ्याच वेळा स्कूलचे टिफिन असतात प्लास्टिकचे वगैरे काही, कारण किंवा आपण काही पॅकिंग आणतो प्लास्टिकमध्ये, तर ते प्लास्टिकचे डबे तुम्ही इथे यूज करू शकता. जे चांगले डबे वापरलेच पाहिजेत असं काही नाही. तर मुळं काढून आपण एका डब्यामध्ये कपडा अंथरला आणि कोथिंबीर ठेवून दिलेली आहे. कोथिंबीर बिलकुल धुतलेली नाही. जेव्हा वापरायची तेव्हा ती कशी वापरायची ते मी पुढे तुम्हाला सांगणार आहे. तर इथे वेगळ्या वेगळ्या पद्धती आपण बघूया. तर पहिल्यांदा मी दाखवलं, एका डब्यामध्ये कपडा अंथरला, फक्त मुळं काढून घेतली आणि कोथिंबीर ठेवली. तो कपडा पुन्हा गुंडाळून पॅक करायचा आणि फ्रीजमध्ये ठेवायचा. दुसरी पद्धत म्हणजे आपल्याला बऱ्याच वेळा गार्निशिंगसाठी किंवा एखादा पदार्थ केला की वरून टाकायला, किंवा चाट बनवलं तर वरून टाकायला कोथिंबीर लागते. तर कोवळी कोवळी कोथिंबीर आपण घेतो. तर त्याच्यासाठी कोवळी कोवळी कोथिंबीर आपण साठवून ठेवू शकतो 2 पद्धतीने. बऱ्याच वेळा आपल्याला जर कधी वाटण करायचं असेल किंवा फोडणीमध्ये देखील आहे ना, कोथिंबीरीचे दांडे जे देठ आहेत कोवळे, खूप आणि खूप टेस्टी पदार्थ बनवतात भाजी. तर त्याच्यासाठी आता एक डबा घेतला आहे, त्याच्यामध्ये देखील एक कपडा अंथरलेला आहे. रुमाल टाकू शकता कुठलाही, किंवा चांगला एखादा कपडा टाकू शकता. कॉटनचा असेल तर बेस्ट आहे, नसेल तरी चालेल कुठलाही. तर या डब्यामध्ये मी कोथिंबीरीची मूठभर कोथिंबीर घेतली, मुळं काढून घेतलीत आणि त्याच डब्यामध्ये पार्टिशन करून मी एका साईडला देठाची बाजू कोथिंबीरीची आणि दुसऱ्या साईडला
शेंड्याची बाजू म्हणजे एकदम कोवळी कोथिंबीर. आता ही जी कोवळी आहे कोथिंबीर ती आपण गार्निशिंगसाठी किंवा पदार्थ झाल्यानंतर वरून घालण्यासाठी वापरू शकतो. आणि जी दुसरी देठाची आहे ती वाटणामध्ये वाटण्यासाठी पटकन इन्स्टंट आपल्याला हात घातला की डब्यातून त्या डब्यातून तेवढी कोथिंबीर देठ पाहिजे किंवा कोळी कोळी कोथिंबीर पाहिजे तर तशी आपल्याला ती घेता येते. म्हणूनसाठी अशा पद्धतीने देखील साठवून ठेवायची. आता तिसरी पद्धत म्हणजे ही कोथिंबीर एकदम सुकी आहे, मुळाला माती आहे तर बेस्ट आहे. कारण ही कोथिंबीर अशीच्या अशी जर साठवून ठेवली आपण तशीच त्या मातीसह मुळं आहेत कोथिंबीरीला तशीच एक मूठभर कोथिंबीर मी तुम्हाला दाखवते. डब्यामध्ये कपडा अंथरला आहे आणि त्याच्यावरती एक मूठभर कोथिंबीर जी एकदम सुकी आहे मुळासह मी तशीच ठेवली. ही कोथिंबीर देखील 15 दिवस खूप छान टिकते. आता अजून चौथा प्रकार म्हणजे हे पहा, अशा पद्धतीने जर डबा असेल वेगळ्या वेगळ्या कप्प्यांचा, छोट्या मुलांचे टिफिन स्कूल टिफिन असतात, खराब झालेला असेल थोडाफार पुढे तुटलेला असेल किंवा त्याचं जे रबर असतो तो तुटलेला असेल तर फेकून न देता अशा पद्धतीने तुम्ही यूज करू शकता. तर एका पार्टिशनमध्ये कोळी कोथिंबीर दुसऱ्या बाजूला देठ अशी ठेवून सगळे डबे फ्रीजमध्ये ठेवायचे. इव्हन कढीपत्तासुद्धा एकदम ताजा मस्त 3 आठवडे तसाच राहतो. तर चला सगळं ठेवून दिलेलं आहे. चला जाऊयात वांग्यांकडे. वांगी एकदम ताजी आहेत. तर ताजं वांगं कसं ओळखायचं? देठ एकदम हिरवागार, देठ सुकलेलं आहे तर वांगं जास्त दिवसाचं आहे असं असतं. आता ही वांगी आहेत, यांना भरपूर काटे आहेत. भाजी खूप छान होते याची. आता वाटणाची पहिली तयारी करूया. वांगी मी धुवून घेतली आहेत. तर इथे मिक्सरचं छोटं भांडं घेतलं आहे, मूठभर शेंगदाणे घेतले जे भाजलेले आहेत, लसूण घेतला 7-8 पाकळ्या, 10-12 घेतल्या तरी चालतील, गावरान लसूण आहे, 2-3 हिरव्या मिरच्या तुकडे करूनच घातलेत आणि 2-3 कढीपत्त्याची ताजी पानं. आता तुम्हाला मी मगाशी म्हटलं होते की इन्स्टंट आपल्याला पटकन कोथिंबीर वापरायची, वाटण्यासाठी वापरायची आहे किंवा गार्निशिंगसाठी चाटसाठी वापरायची आहे. तर ती कशी वापरायची? आता आपण धुतली नव्हती कोथिंबीर, ज्यावेळेस स्टोअर केली त्यावेळेस साठवून ठेवली ना आपण, डब्यामध्ये ठेवली होती. तर मग कोथिंबीर घ्यायची, एका थोड्याशा मोठ्या भांड्यामध्ये पाणी घ्यायचं, कोथिंबीर त्याच्यामध्ये घालायची, थोडंसं पाणी जास्त घ्यायचं, थोडा वेळ सायलेन्स तसेच शांत ठेवायची. खाली मस्त पूर्ण माती जमते आणि वरती जी काही भाजी असेल, पालेभाजी असू देत, कोथिंबीर असू देत, तुम्ही बघाल आता पाणी हलवायचं नाही जास्त. ज्यावेळेस पहिल्यांदा आपण त्याच्यामध्ये कोथिंबीर टाकू, वरची कोथिंबीर अलगद काढून घ्यायची, पूर्ण माती अशी तळाला बसते. आता भरपूर माती निघाली त्याच्यामुळे मी पुन्हा एकदा या मोठ्या वाटीमध्ये अजून पाणी घेतले, पुन्हा ती कोथिंबीर त्याच्यामध्ये डीप करते आणि अलगद अशी विसळून घ्यायची. खाली पुन्हा अजून थोडीशी माती तशीच राहते, कारण जी कोथिंबीर आपण आणली होती शेतातून डायरेक्ट उपटलेली, मुळांचं भरपूर माती होती. आणि म्हणून हे पहा आपण इथे दुसऱ्यांदा धुतो आहे. एक पान मला पिवळं दिसलं ते पटकन मी काढून घेतलेलं आहे. आणि ही जी देठाची बाजू आहे कोथिंबीरीची जी वाटणामध्ये आपण वापरणार आहोत, आता मी तिसऱ्यांदा इथे कोथिंबीर पाण्यामध्ये घालून ठेवलेली आहे. 3 वेळा मी कोथिंबीर मस्त पाण्यामधून काढून घेतलेली आहे. स्वच्छ पाणी जोपर्यंत होत नाही तोपर्यंत. ही गावरान आहे, काहीही त्याच्यामध्ये केमिकल फवारलेलं नाही आहे. तुम्हाला दिसते खूप छान कोथिंबीर आहे. आणि ही मस्त रसरशीत कोवळी देठ वापरली वाटणामध्ये की वांग्याची भाजी देखील एकदम झकास होते. आता ही शेंड्याची बाजू आपल्याला वाटणामध्ये पाहिजे होती, ती पटकन आपल्याला घेता आली धुवून. आणि जी शेंड्याची बाजू ती मी पाण्यामध्ये घालून ठेवते. तोपर्यंत वाटणाची तयारी करूयात. तर वाटणामध्ये इथे मी तुम्हाला खडे मीठ, मोठाले मीठ घातलेलं दिसते. तर पहिल्यांदा काय व्हायचं, हेल्दी खाणं असायचं, भाजी मस्त टेस्टी छान चव व्हायची. बऱ्याच वेळा मीठ देखील खडे मीठ वापरलं जायचं. तर प्रयत्न करा ज्यावेळेस आपण रस्सा भाजी करणार आहोत, वाटण करणार आहोत, त्यावेळेस थोडंसं खडे मीठ, मोठाले मीठ घालायचं. तर आता जे वाटण आहे ते पाणी न घालताच मी फिरवून घेतलं आहे आणि चमच्याने थोडंसं ते कडेला लागलेलं काढून घ्यायचं. वाटण पाणी न घालताच आपल्याला वाटून घ्यायचं आहे. प्रयत्न करायचा जेवढं बारीक वाटता येईल तेवढं बारीक वाटायचं आहे. आता इथे कोथिंबीर जास्त वेळ पाण्यात नको म्हणून मी ती काढून ठेवते एका ताटलीमध्ये, जी की आपण गार्निशिंगसाठी वापरणार आहोत. आता ही मी घरच्या घरी मस्त अशी कुंडी बनवलेली आहे. चिन्यामातीची आपण मीठ वगैरे ठेवायला ज्या सिरॅमिकच्या बरण्या वगैरे आणतो, क्रॅक गेले तर असा त्याचा यूज आपण करू शकतो. मी त्याच्यामध्ये सदाफुली आणि
अळू लावलेली आहे. तुम्हाला एक छोटं पान दिसलं असेल तर. चला, बाऊलमध्ये मी पाणी घेतलं आहे, त्याच्यामध्ये बारीक मीठ टाकलेलं आहे. ते खडे मीठ नाही टाकलं, कारण मिठाच्या पाण्यात वांगी एकदा कापली की ती काळी पडतात, म्हणून मी त्याच्यामध्ये घालून ठेवणार आहे. तर तुम्हाला हे वांगं दाखवते. ताजं आहे आणि हां, काटा त्याचा केवढा मोठा आहे. जर अशी वांगी जर आपण भाजी केली तर घशामध्ये तो काटा टोचू शकतो. म्हणून खूप महत्त्वाची आहे ती. हा काटा अशा पद्धतीने काढून घ्यायचा, काटाच काढून घ्यायचा. बाजूला तुम्हाला जे काही हिरवं दिसतंय फुलासारखं किंवा हा जो देठ आहे, तीच वांगं खाण्याची मस्त ट्रिक आहे. टेस्टी वांगं तयार होतं. आणि हा जो वांग्याचा देठ आहे खायला देखील खूप छान लागतो भाजीमध्ये. आता फक्त आपण काटे पहिल्यांदा काढून घेऊयात आणि नंतर वांगी चिरून घेऊयात, कारण काटे पहिल्यांदा काढून घ्यायचे. वांगं चिरलं की ते काळं होतं, म्हणून पहिल्यांदा आपण हे काटे सगळे काढून घेतलेत. भरपूर काटे निघालेत, कारण एकदम मस्त गावरान आणि ताजी वांगी आहेत. तर वांगं कापताना अशा पद्धतीने कापायचं. ज्याचा तो ग्रीन भाग आहे ना देठाचा, तिथपर्यंतच सुरी आणायची, तिथपर्यंतच कट द्यायचा. अशा पद्धतीने कट दिला. चेक करायचा आतमध्ये अळई तर नाही ना. पावसाळ्यामध्ये बऱ्याच वेळा वांग्याला अळई होतात, तर दुसरा कट देखील अशा पद्धतीने आपण दिलेला आहे. सुरी फक्त जो वांग्याचा हिरवा भाग आहे देठाचा, तो बिलकुल कापायचा नाही. कडक भाग तिथपर्यंतच वांगं कापायचं. अशा पद्धतीने आपण वांग्याला कापून घेतलं आहे. आणि आता हे कापून घेतलेलं वांगं लगेच काळं पडेल, म्हणून त्याला या मिठाच्या पाण्यामध्ये घालून ठेवायचं. तर घरात माणसं जेवढी असतील तेवढी शक्यतो वांगी घ्यायची. वांगं आवडत नसेल ते देखील हे वांग्याची भाजी मस्त आवडीने खातील. आणि जर वांगं आवडत नसेल तर मग तुम्ही त्याची हाफ पार्ट त्याचं करू शकता. एक फोड देखील भाजीमध्ये खाल्ली मुलांनी तरी देखील चालते. जे मेंबर पूर्ण वांगं खाणार आहे त्यांच्यासाठी एक पूर्ण वांगं घालायचं, म्हणजे मस्त भाजी आपली तयार होते. आणि तुम्ही बघाल, आता मी 2-3 वांगी देठासह घातलेली आहेत. तर आता तुम्हाला जर मोठा देठ नको असेल किंवा तुमची भाजीची कढई छोटी असेल, कारण वांग्याची जी देठ आहे त्याने देखील मग वांगं हलवता येत नाही भाजीमध्ये, तर मग त्याचा थोडासा देठ काढून घेतला. सगळ्यात पहिल्यांदा आपण वांगी धुवून घेतली, काटे काढून घेतले आणि मग ती मी तुम्हाला चिरून दाखवलेली आहेत आणि पाण्यामध्ये घातलेत. पाणी आहे मिठाचं, नॉर्मल पाणी आहे आपलं नळाचं पाणी. तर आता जी शेंड्याची कोथिंबीर होती ना आपण धुवून घेतलेली, तर तिला मी थोडंसं कापून ठेवते चॉपिंग बोर्डवरती बाजूला, कारण ही देखील आपण थोडीशी गार्निशिंगसाठी आणि थोडीशी फोडणीमध्ये घालणार आहोत. छोट्याशाच गोष्टी असतात, पण आपण फोडणीला कधी घालतो, कशा पद्धतीने भाजी बनवतो याच्यावरती देखील भाजीची चव अवलंबून असते. तर चला, आता वांगं जे आपण कापून घेतलं आहे त्याच्यामध्ये घालायचं आहे आपल्याला मीठ घालताना इथे बारीकच मीठ घालायचं आहे. मीठ याच्यासाठी घालायचं की वांगं हे अळणे लागतं. म्हणजे जर वांग्यामध्ये तुम्ही मीठ घातलं आतल्या बाजूला, देठाच्या बाजूला एकदम आतमध्ये घालायचं, आतमध्ये सगळ्या बाजूने लावायचं, पण स्पेशली देठाच्या बाजूला जास्त घालायचं, तर वांगं खायला खूप छान लागतं. बरेच जण वांगं आवडत नाही म्हणून मसाला खातात, पण अशा पद्धतीने वांग्यात मीठ भरून मसाला भरला तर वांगं चवीने सगळेजण खातील. आता मसाला आहे तो आपण बिना पाण्याचा याच्यासाठी केला, कारण वांग्यामध्ये मसाला भरायचा आहे तर तो ओला नको, अशा पद्धतीने सुका मसाला हवा आहे. तर भरपूर मसाला भरायचा आणि मग अशा पद्धतीनं तो उरलेला मसाला पुसून घ्यायचा. तर वांग्यामध्ये आपण, आणि ही जी वांगी आहेत मिठाच्या पाण्यात ठेवलीत ना आपण, त्याचा अंदाज घेतच आपण त्याच्यात मीठ घालायचं आहे. मीठ आतमध्ये चांगलं चोळून घालायचं देठाच्या बाजूला. भरपूर मसाला भरायचा आहे आणि हा सुका मसाला असेल तर तो बाहेर येत नाही. तर आता मिठाच्या पाण्यातून वांगं घेताना थोडंसं झटकून घ्यायचं, म्हणजे जे काय पाणी त्याच्यामध्ये असेल ते निघून जायला हवं आहे. किंवा मग तुम्ही कपड्याने कोरडी करून देखील वांगी घेऊ शकता, कारण मसाला भरला की पुन्हा मग त्या पाण्याने तो ओला होईल त्याच्यासाठी. आणि हे पहा, मस्त अशी सगळी वांगी आपण मसाला भरून घेऊया. वांग्याच्या बाजूला जो मसाला निघत असेल तो काढून घ्यायचा. तर चला, तयारी झाली सगळी. गॅस पेटवला, कढई ठेवली आहे. आता जर तुम्हाला तेल वांगं म्हणजे सुकंच वांगं करायचं आहे तर तेल थोडंसं जास्त हवं या भाजीला. तेलामध्येच आपल्याला ही वांगी शिजवायची आहेत, पाणी बिलकुल घालायचं नसेल तर थोडंसं जास्त घालायचं. तर मी इथे 1.5 पळी तेल घातलं आहे. तेल तापलं
ताजी ताजी मस्त कढीपत्त्याची पानं घातली आणि कढीपत्ता घालताना तोडून घातला आहे. तोडून घातला कढीपत्ता की तो पोटातच जातो, कोणीही कढीपत्त्याचं पान काढून टाकत नाही आणि मस्त भाजीची चव देखील होते. तर त्याच्यामध्ये आता तेल तापलं, कढीपत्ता टाकल्यानंतर कढीपत्ता तडतडला, सगळी मसाला भरलेली वांगी त्याच्यामध्ये सोडून द्यायची आणि थोडी अशी अलटीपलटी करायची. देठ असेल तर इझिली आपल्याला देठ पकडून ती पलटी करता येतात, कारण वांग सगळ्या बाजूने त्या खालच्या साईडला तळाला कढईला लागलं पाहिजे, परतलं गेलं पाहिजे चांगलं. वांग जेवढं तेलामध्ये तुम्ही परतवाल मंद आचेवर तेवढं ते मस्त झटपट शिजतं. नंतर पाणी घालून जेवढं पटकन वांग शिजत नाही ना, तेवढं तेलामध्ये वांग शिजतं. तर आता मध्ये जरासा वांगी बाजूला केली आणि जो काही उरलेला आपला मसाला होता तो घातला आहे, तो देखील आपल्याला परतून घ्यायचा आहे. तर याच्यामध्ये पावडर मसाल्यांमध्ये मी जिरे पावडर घातली, छोटा अर्धा चमचा हळद घातली आणि छोटा अर्धा चमचा लाल तिखट, कारण आपण हिरव्या मिरची मसाल्यामध्ये वाटून घेतलेल्या आहेत त्या देखील तिखट, म्हणून थोडंसंच लाल तिखट घातलं आहे. कलरसाठी हळद घातलेली आहे आणि फोडणीमध्ये आपण जिरं घातलं नाही, फक्त कढीपत्ता घातला होता. तुम्हाला हवं तर तिथे तुम्ही जिरं घालू शकता, म्हणून मी नंतर जिरे पावडर घातलेली आहे, भाजलेले जिऱ्याची पावडर. मसाला चांगला मस्त वांग्यांना लागला पाहिजे अशा पद्धतीने मिक्स करून घ्यायची आणि अशीच ही वांगी आपल्याला पाणी न घालता झाकण ठेवून मंद आचेवरती शिजवून घ्यायची वाफेवरती. आणि मी पहिल्यांदाच बोललो होतो तुम्हाला, आपण वाटणामध्ये कोथिंबीर घातली तरी देखील जी शेंड्याची कोथिंबीर असते ना ताजी ताजी, ती देखील फोडणीमध्ये घातली की भाजीची टेस्ट खूप छान लागते. तर चला झाकण ठेवूयात, मध्ये मध्ये चेक करायचं आहे. वाफ तयार होते आणि थोडं थोडं थेंब पाणी जे पडतं आतमध्ये, वांग्याचा जो मसाला आहे, वांगी ओलसर होतात आणि मस्त तेलामध्ये वांगी चांगली परतली जातात. पण याच्यासाठी वांग्या सगळ्या बाजूने वांग तळाला कढईला लागलं पाहिजे, जे काही गॅस आहे तो ते भाजलं गेलं पाहिजे, म्हणून सगळ्या बाजूने त्याला फिरवायचं. तर आता इथे आपल्याला हे वांग पटकन शिजवायचं आहे ऑफिस डब्यासाठी. तर जे काही वाटण आपण मसाल्याच्या डब्या जे काही वाटण आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये बनवलं, त्या मिक्सरच्या भांड्याला भरपूर मसाला लागला होता, कारण आपण सुकंच बनवलं होतं ना. तर त्याच्यामध्ये अर्धा कप पाणी घातलं आहे, विसळून घेतलं आहे. ते पाणी याच्यामध्ये घातलं वांग्यामध्ये, अंदाज घेत मिठाचा अंदाज घेत थोडंसं चिमूटभर मीठ घातलेलं आहे. आणि आता इथे तुम्हाला दाखवलं आहे छान अशी उकळी आलेली आहे. मी भाजी बिलकुल हलवली नाही. एकदा पाणी घातलेलं आहे, तेलामध्ये अर्धं वांग शिजलेलं आहे. 50 ते 55% वांग तेलामध्ये शिजलं होतं पहिल्यांदा. त्याच्यानंतर अर्धा कप पाणी घातले. हे पाणी पूर्ण आपण आटून घेणार आहोत. तुम्हाला जर रस्सा हवा असेल थोडासा तर तुम्ही अगोदर गॅस बंद करू शकता. तुम्ही बघाल एका पण वांग्याचा थोडासा देठ कापलेला आहे, तर तो थोडंसं इझिली आपल्याला पटकन पलटता येतं, पण वांग्याचं देठ खाण्याची देखील एक मजा असते. तर चला आता मी ते जराशी हलवून घेतली आणि 10-12 मिनटात मंद आचेवरती मस्त वांग्याची भाजी तयार झालेली आहे. आता तुम्हाला इथे रस्सा दिसत असेल, पण रस्सा नाही आहे कारण खालून गॅस चालू आहे. गॅस बंद करूयात, तुम्हाला मी दाखवते. मस्त असं मसालेदार वांगं तयार झालेलं आहे. खालचा जो मसाला आहे तो हे पूर्ण पाणी आटून गेलेलं आहे. अर्धा कप पाणी घातलं होतं, ते मस्त वांग्याचा देठ शिजला की भाजी शिजली असं समजायचं. आणि इथे तुम्हाला खाली मसाला थोडासा लागला आहे असं दिसते, करपलं नाही पण थोडासा लागलेला आहे. तर याला एक ट्रिक आहे, अशी भाजी झाकून ठेवायची 3-4 मिनिट किंवा 5 मिनिट, आणि मग खालचा जो मसाला आहे ओलसर होतो आणि अलगद वांग्याला निघून येतो. हे पहा, गॅस केला आहे बंद, झाकण ठेवणार आहे मी, पण तुम्हाला दाखवण्यासाठी थोडीशी कोथिंबीर घालते, मिक्स करून घेते आणि मस्त कशी आपली भाजी टेम्पटिंग दिसते, चवीलाही भन्नाट झालेली आहे. ऑफिस डब्यासाठी वांग्याची भाजी ही अशा पद्धतीने एकदा नक्की करून पहा. मस्त तुमचा जो डबा आहे ऑफिसचा तो फिनिश होऊन घरी येईल. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा,